नमस्कार मित्रांनो, पाठ राखीन मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये कमालीचा ड्रामा आणि मोठा सस्पेन्स पाहायला मिळाला आहे. एका बाजूला वैद्य कुटुंबात प्राजक्ताच्या माहेरी शेवटची भाऊक आरती आणि निरोप समारंभ रंगला, तर दुसऱ्या बाजूला लग्नाच्या मंडपात नवरदेव आलोक गायब झाल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. औषधाच्या नशेतील आलोक मंडपात कसा पोहोचणार, नक्की काय काय घडलं, आजच्या सीन टू सीन रिव्ह्यू मध्ये बघूया. एपिसोडच्या सुरुवातीला वैद्य कुटुंबात सर्वजण देवासमोर एकत्र जमलेले असतात. प्राजक्ताचा या घरातला शेवटचा दिवस असतो. आजपर्यंत रोज सकाळी प्राजक्ताच्या आरतीनेच या घराची सुरुवात व्हायची. मामा प्राजक्ताला सांगतात, बाळा, आज या घरात तुझा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आजची ही शेवटची आरती तुझ्याच हस्ते व्हायला हवी. प्राजक्ता भावुक होऊन देवाची आरती करते. हे पाहून मामीला सुद्धा जुन्या दिवसांची आठवण येते आणि तिचे डोळे भरून येतात. आरती झाल्यावर प्राजक्ता मामांच्या पाया पडायला जाते, पण मामा तिला थांबवतात आणि म्हणतात, प्राजक्ता, माझ्या पाया पडण्याआधी तुझ्या विगत आई वडिलांच्या फोटोचे आशीर्वाद घे. आज तू जी काही आहेस ती त्यांच्यामुळे आहेस. मला तुझ्यासारखी मुलगी मिळाली याचा मला अभिमान आहे. दुसऱ्या बाजूला सूर्यवंशी घरात सुलक्षणा आणि प्रीती लग्नासाठी पूर्ण रेडी होऊन बसलेले असतात, पण आलोक अजून त्यांच्या रूममधून बाहेर आलेला नसतो. प्रीती टोमणा मारते, आम्ही नवरीकडच्या पेक्षा आधी तयार होऊन बसलोय, पण आमचे नवरदेव अजून झोपेतून उठले नाही की बेशुद्ध पडलेत. सुलक्षणा प्रीतीला गप्प बसवते आणि अंबिकाला सांगते, तू पटकन आलोकला तयार कर आणि त्याला घेऊन मागून हॉलवर ये, आम्ही पुढे निघतो. सुलक्षणा निघून जाते. अंबिका घाबरलेली असते, कारण औषधाच्या ओव्हरडोसमुळे आलोक अजूनही गाढ झोपेत बेशुद्ध अवस्थेत असतो. इकडे प्राजक्ता सासरी जाण्यासाठी तयार होते. मामी भाग्याला प्राजक्ताच्या डोक्याला मुंडवल्या बांधायला सांगते. प्राजक्ताचं नवरीचं रूप पाहून भाग्या खूप आनंदित होते आणि तिची दृष्ट काढते. प्राजक्ता देवासमोर कलश उचलून भाग्याच्या हातात देते आणि म्हणते, भाग्या, तू माझी कलवरी आहेस, माझी पाठराखीण आहेस. सासरी जाताना मला तुझी खंबीर साथ हवी. मामा सुद्धा भाग्याला सांगतात, भाग्या, आजपासून तू प्राजूची खरी पाठराखीण आहेस. सासरी तिला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी तुला घ्यायची आहे. लग्नाच्या हॉलवर सर्व तयारी झालेली असते. गुरुजी पुण्यवचनाची विधी सुरू करतात. तेवढ्यात सुलक्षणा आणि सूर्यवंशी कुटुंब मंडपात पोहोचते. मामा मामी दारात औक्षण करण्यासाठी उभी असतात, तर सुलक्षणा सोबत आलोक नसलेला पाहून मामा विचारतात, मॅडम, आमचे जावई बापू कुठे आहेत? नवरदेव अजून आले नाही. यावर सुलक्षणा लगेच खोटं सांगते. आलोकला सकाळी अचानक मायग्रेनचा भयानक त्रास सुरू झाला, त्यामुळे तो थोडा वेळ विश्रांती घेत आहे. अंबिका त्याला तयार करून थोड्या वेळाने घेऊन येईल. हे ऐकून भाग्याला दाट संशय येतो. ती विचार करते की ज्याचे लग्न आहे तोच कसा काय गायब असू शकतो. इकडे घरात अंबिका आलोकला उठवण्यासाठी प्रयत्न करत असते. ती आलोकच्या कानाजवळ मोबाईलचा आवाज अलार्म लावून धरते. हळूहळू औषधाचा प्रभाव कमी होतो आणि आलोक थोडा डोळे उघडतो. अंबिका सुटकेचा निश्वास सोडते आणि त्याला घाईघाईने लग्नाचा शेला आणि कुर्त्यात तयार करते. भाग्य आज जाऊन प्राजक्ताला सांगते, प्राजू, तुझं आलोकशी सकाळी काही बोलणं झालं का? सुलक्षणा मॅडम म्हणतायत की आलोकला मायग्रेनचा त्रास होतोय, पण मला या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाहीये. हे ऐकून प्राजक्ता चिंतेत पडते आणि देवाला सर्व काही व्यवस्थित पार पडण्यासाठी प्रार्थना करू लागते. येणाऱ्या पुढील भागामध्ये अंबिका अखेर आलोकला मंडपात घेऊन येते, पण आलोक शुद्धीत नसल्यामुळे त्याच्या डोळ्यावर काळा गॉगल लावलेला असतो. मामा आलोकचे स्वागत करतात आणि विचारतात, आलोकराव, आता तुमचं डोकं दुखायचं थांबलं का? आज तुम्ही शांत का आहात? पण आलोक नशेच्या तंद्रीत असल्याने काहीच बोलत नाही. प्रीती आणि श्रेयश लग्नात काहीतरी गोंधळ होण्याची वाट पाहत आहे. आलोक शुद्धीवर आला तर लग्नाच्या मंडपात मोठा भडका उडणार का? तर मित्रांनो, आलोक तशा सुन्न अवस्थेत प्राजक्ताशी लग्न करेल का, की ऐनवेळी शुद्धीवर येऊन सगळा तमाशा करेल? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.